एक हरणी 2 सिंहांसोबत जंगलातनं चाललेली असती. हे एक माणूस बघतो. तो हे बघून आश्चर्यचकित होतो. तो गुपचूप त्या हरणीला विचारतो, तू ह्या दोघांसोबत फिरतीये, तुला यांची भीती वाटत नाही का? तेव्हा ती हरणी सांगती, हे दोघं लहान असताना यांच्या आईचा मृत्यू झाला होता. तेव्हा मी ह्यांना स्वतःचं दूध पाजलंय आणि ह्यांना मायेने खूप मोठं केलंय. आणि आता हे दोघं मोठे झाल्यानंतर त्यांनी सगळ्या जंगलात सांगितले, ही आमची आई आहे, हिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघायचं नाही. आता हीच गोष्ट फांदीवर बसलेला पोपट ऐकत असतो. त्याच्या डोक्यात येतं, मी सुद्धा असं काहीतरी करतो म्हणजे माझी सुद्धा जंगलात इज्जत वाढेल. आणि तेवढ्यात त्याची नजर एका सापाकडे जाते. त्या सापाच्या अंगात एक काटा घुसलेला असतो. पोपट त्याच्या मदतीला जातो आणि सापाच्या अंगातला काटा बाहेर काढतो. जसा साप नीट होतो, साप मागं फिरतो आणि पोपट्याला ढसतो. आता पोपट्याचा मृत्यू होत असताना तो माणूस त्या पोपट्यापाशी जातो आणि त्या पोपट्याला म्हणतो, तू हे स्वतः काय करून घेतलं? तेव्हा पोपट म्हणतो, मी हरणीची गोष्ट ऐकून प्रेरित होऊन मी मदत करायला गेलो, पण माझ्यासोबत असं घडलं, याचं कारण काय? तर तो माणूस एकदम छान उत्तर देतो. तो म्हणतो, तुम्हाला मदत करायची असेल तर सिंहासारख्या लोकांची करा, सापासारख्या विषारी लोकांची मदत करसाल तर हाच परिणाम होईल. त्यामुळे मित्रांनो, मदत त्याच लोकांची करा ज्यांना तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव असेल. नाहीतर काही लोकांना तुम्ही केलेली मदत म्हणजे तुमची कमजोरी वाटू लागते.